पंतप्रधानपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आहेत. तर त्यांना 2 जणांनी विरोध केलेला आहे, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार. तर अशा स्थितीत काय पाहता तुम्ही इंडिया आघाडी? त्यांना विरोध केला असेल तर मी ऐकलं नाही. मी त्या मिटिंगला हजर होतो. त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधानपदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करण्याचं अजिबात नाही, ती बातमी खरी नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्या त्या संदर्भात काँग्रेसची उद्या नागपूरला संपूर्ण बैठक होते आहे. या बैठकीत संपूर्ण काय नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या अशा काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि त्याचं काय होणार आहे मी कसं सांगणार. मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे, पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही टीम तयार करतो आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मांडले जातील. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असं जयंत पाटील सुद्धा म्हणाले आज सकाळी आणि अहमद गांधी सुद्धा म्हणतात भाजप जे आहे ते राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असा आरोप होत आहे. राजकारण करतात का व्यवसाय करतात हे बरोबर. वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची. त्यांनी महाविकास आघाडीकडे 12 जागा मागितल्या लोकसभा आणि 15 दिवसात महाविकास आघाडीनं आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं. मला ठाऊक नाही, आमच्या कानावर त्याची माहिती आली. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत जेवढ्या काही बैठका झाल्या त्याच्यामध्ये लोकसभेचं सूत्र तुम्हाला ठरवता आलं नाही. लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चाच केली. करणार असं याच्यानंतर करणार. साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की पार्लमेंटचं एक सेशन होईल. येत्या 15 दिवसात 3 असू द्या 4 असू द्या होताना अकाउंट घ्यावं लागेल. कारण बजेट काही मान्य पुढचं झालेलं नाही. ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल. ते मंजूर झाल्यानंतरच निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा होईल आणि त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे आता घाईघाईने हा काही निर्णय तोपर्यंत आम्ही आमच्यात बसून डायलॉग करतो. एक वाक्यता कशी करता येईल ती कुठं बदलेत असले तर त्याचा मार्ग कसा करता येईल या प्रक्रियेत आता आम्ही आहोत. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे. तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का? आले असेल तर तुम्ही जाणार? नाही, असं मला काही निमंत्रण नाही. मी मंदिराच्या ह्याच्यात फारसा जात नाही. हे सगळे देवधर्म पूजा अर्चा या सगळ्यापासून मी जरा बाजूला असतो. माझी श्रद्धाची स्थानं आहेत 1-2 ठिकाणी, तिथं जातो, पण त्याचा जाहीर किंवा द्यायचाच कधी करत असतो. हा असं आहे की हे प्रश्न व्यक्तिगत आहेत. व्यक्तिगत कुठे श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो. त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी कुणाची वाद बघायची काही गरज नाही. लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? राष्ट्रवादी लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? आमची बैठक अद्याप झाली नाही. आम्ही पहिल्यांदा एक काँग्रेस आणि उद्धव ठाकरे तिघे एकत्र आमचे लोक बसतील आणि त्याच्यातून पुढचं ठरवतील. ती प्रोसेस सुरू होईल आता.